दुष्काळी पुरंदर तालुक्याला गुंजवणी धरणाचे पाणी मिळावे यासाठी आमदार विजय शिवतारे सत्याग्रह आंदोलन करणार आहेत। दुष्काळी पुरंदर तालुक्यासाठी गुंजवणी धरणाचे वीरमधील हक्काचे 2 टीएमसी पाणी मिळावे या मागणीसाठी आमदार विजय शिवतारे यांनी येत्या 17 सप्टेंबर पासून बेमुदत सत्याग्रह आंदोलनाची घोषणा केली। आम्ही दुष्काळात जन्मलो पण दुष्काळात मरणार नाही असा निर्धार करून त्यांनी सासवडमध्ये आंदोलनाची हाक दिली आहे। यामध्ये हजारो शेतकरी स्वयंस्फूर्तीने उतरून हे एक जन आंदोलन होईल असा विश्वास शिवतारे यांनी व्यक्त केला। गुंजवणी धरणातील 2 टीएमसी पाणी पुरंदर तालुक्यासाठी राखीव आहे। हे पाणी वीर धरणातून दुष्काळी भागात आणण्यासाठी पुरंदर उपसा सिंचन योजना तयार असून तिला 223 कोटी रुपये खर्च येणार आहे। शासनाने केंद्राकडून दुष्काळी तालुक्यांना मिळणाऱ्या निधीतून ही योजना घेतल्यास ती 1.5 वर्षात पूर्ण होऊ शकेल असे आमदार शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पुरंदरचा सत्याग्रह हा सर्वपक्षीय असेल असे स्पष्ट करून शिवतारे म्हणाले, चापेट म्हणजे गुंजवणी धरणातून आजपर्यंत वीर धरणात आलेले पाणी बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस तालुक्यांसाठी पळवले गेले। मात्र पुरंदरला पाण्याचा हक्क नाकारला जात होता। परंतु गुंजवणीतून भोर, वेल्हा आणि पुरंदर या तिन्ही तालुक्यांना हक्काचे पाणी आहे ते जनतेला मिळाले पाहिजे यासाठी हा लढा आहे। या सत्याग्रहाची सुरुवात 17 सप्टेंबरला जेजुरीच्या खंडोबाची पूजा करून नंतर सासवड तहसील कार्यालयापुढे होणार आहे। पुरंदर कृषी संजीवनी योजना मंजूर करून ती कालमर्यादा घालून पूर्ण करावी। पुरंदर उपसा योजनेतून थेट पाझर तलावांमध्ये पाणी सोडून ते रावेत आणि खडकवासला कालव्यातून पाणी उचलून पुरंदर योजनेद्वारे नाझरे धरणात पिण्यासाठी पाणी भरावे या प्रमुख मागण्या आहेत। 17 रोजी बंड्यादादा कराडकर, 18 रोजी आमदार गिरीश बापट, 19 रोजी पाशा पटेल, 20 रोजी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि 20 सप्टेंबरला आमदार विवेक पंडित आंदोलनासाठी येणार आहे। दुष्काळी भागातील आमदारांना सत्याग्रहासाठी निमंत्रित करण्यात आल्याचे सांगून शिवतारे म्हणाले, यानंतरची आंदोलनाची दिशा बदलली जाईल, मात्र यातून आता माघार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले। आणि म्हणून पक्षीय किनार कुठेही न देता आमच्या नेत्यांना मी जाऊन भेटलो, आदरणीय बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले, उद्धव साहेबांचे आशीर्वाद घेतले, त्यांना सांगितलं की असा असा लढा आहे, याच्यासाठी या सर्व लोकांना इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे अशी आमची कल्पना आहे। त्यांनी सुद्धा आशीर्वाद दिले आणि जेव्हा इथे लढा चालू असेल निश्चितपणे शिवसेना आणि आमचे सर्व नेते सुद्धा तिथे असणारे आमचे जे जे काही मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याशी संपर्क साधून या बाबतीतलं संपूर्ण अपडेट आणि जेवढा दबाव सरकारवर करता येईल चांगल्या कामासाठी तेवढा करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। सिंचन योजना जी आमची चालू आहे मुळामुठा नदीवरून उचलण्याची, तर त्या मुळामुठा योजनेची जी पुरंदर उपसा चालू आहे तिला पाझर तलाव फिडिंग, आज पाझर तलाव वर राहिलेत आणि पाणी खालून चाललंय त्यामुळे अडचण होते। तर पाझर तलावाच्या तोंडापर्यंत पाईपलाईन लिहून वॉल टाकून सर्व पाझर तलाव भरण्यासाठी पाझर तलाव फिडिंग जी योजना आहे ती सरकारला 52 कोटीची योजना प्रस्तावित केली आहे, तिच्यावर सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा ही दुसरी मागणी। तिसरी मागणी असे, नाझरे धरण हे आमचं आहे, त्या धरणामध्ये गेलेली संपूर्ण जमीन पुरंदरच्या शेतकऱ्याची पाणलोट क्षेत्र 100% पुरंदरचं असताना 1450 हेक्टरला पाणी हे पुरंदरला आहे आणि 1750 हेक्टरला पाणी हे बारामतीला आहे। आम्ही विनंती केलेली आहे की बारामतीच्या शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणावरून पाणी जाते, हे पाणी धरणाच्या खालील ग्रॅव्हिटी फ्लोचा 1450 हेक्टर आणि वर जी जमीन आहे आमची, तर बारामतीला पाणी देण्याऐवजी आमचे जे कोथळे वगैरे भोसलेवाडी हा संपूर्ण जो भाग आहे त्या भागाला उचल परमिशन द्यावी, जेणेकरून आमची ती विनंती असेल बारामतीकरांना आणि सर्व सत्ताधाऱ्यांना की एवढं तरी पाणी आम्हाला दुसरे कुठून पाणी येणार ते पाणी पुरंदरसाठी आरक्षित करावं अशी तिसरी मागणी। आणि चौथी अतिशय महत्त्वाची मागणी अशी आहे की आज तुम्ही नाझरे धरण गेलं तर नाझरे धरणात 1 थेंब पाणी नाही। 80 गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना या संपूर्णपणे नाझरे धरणावर आहेत। जेजुरी शहराला सुद्धा पाणी याच्यावरून आहे, जेजुरी MIDC ला सुद्धा पिण्याचं पाणी या नाझरे धरणावर आज 1 थेंब पाणी नाही। आणि म्हणून अशा इमर्जन्सीच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये नाझरे पुरंदर उपसाचा जी योजना आहे आमची जी चालू आहे सध्या तिचा पंप क्रमांक 2 शिंदवणे या ठिकाणी पंप क्रमांक 2 जो आहे त्याला लागून खडकवासला धरणाचा कॅनॉल खाली शेतीला पाणी घेऊन जात आहे, तर त्या कॅनॉलमधून सक्शन पाईप घेऊन तो या पंपाला जोडून या पंपाच्या द्वारे खडकवासला धरणाचं शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी नाझरे धरणामध्ये टाकावं। जेवढं आम्हाला प्यायला लागेल तेवढं, आम्हाला शेतीला पाणी खडकवासलाचं नको, जे शेतीला तुमचं पाणी इंदापूरला बारामतीला चाललंय त्यातलं पिण्यासाठी फक्त पाणी माणुसकीच्या नात्याने आम्हाला त्या पंपातून सर्व यंत्रणा तयार आहे, 3-3 हजार HP पंप आहेत तिथे, इलेक्ट्रिकल सगळं पॉवर स्टेशन वगैरे सगळं रेडी आहे। मागण्या घेऊन आम्ही हे निर्वाणीचं आंदोलन, काही झालं तरी कुठच्याही परिस्थितीमध्ये सरकारने आमच्या मागण्या मंजूर केल्याशिवाय कुठच्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण पुरंदरचा शेतकरी पाठीमागे हटणार
होणार नाही. एक पुन्हा सांगू इच्छितो, संपूर्ण आंदोलन हे पूर्णपणे शांततामय मार्गाने आणि लोकशाही मार्गानेच होणार. कुणीही कदाचित कुणी तसे चुकीचे प्रयत्न सुद्धा करतील, परंतु आम्हाला खात्री आहे की पुरंदरचा शेतकरी एकवटलेला आहे. त्यामुळे अतिशय शांतता पद्धतीने आमच्या मागण्या आम्ही मान्य करून घेऊ अशी सर्वांची खात्री.